एका दुपारी एक महिला घराबाहेर आली आणि तिला घराच्या पुढच्या गेटजवळ 3 वृद्ध पुरुष बसलेले दिसले. ते थकलेली दिसत होते. प्रवासाच्या धुळीने त्यांचे कपडे माखलेले होते. दयाळूपणे ती म्हणाली, "कृपया आत या आणि थोडा आराम करा. तुम्हाला भूक लागली असेल." त्यातील एक वृद्ध हळुवारपणे म्हणाला, "आम्ही तिघेही एकत्र घरात येऊ शकत नाही. तुम्हाला आमच्यातील एकाचीच निवड करावी लागेल." कुतूहलाने तिने विचारले, "असं का?" पहिला वृद्ध म्हणाला, "मी संपत्ती आहे." दुसरा म्हणाला, "मी यश आहे." आणि तिसरा प्रेमळ हसत म्हणाला, "आणि मी प्रेम आहे." आश्चर्यचकित होऊन ती घरात गेली आणि तिने आपल्या पतीला सगळं सांगितलं. क्षणाचाही विलंब न करता पती म्हणाला, "संपत्तीला बोलवा, आपल्या घराला पैशांची गरज आहे." महिला थोडा विचार करून हळूच म्हणाली, "नाही, आपण प्रेमाला बोलवूया. आपल्याकडे जे हवं ते पुरेसं आहे. आपल्याला खरं तर ऊब आणि प्रेमाची गरज आहे." ती पुन्हा गेटजवळ गेली आणि वृद्धांना म्हणाली, "आम्ही प्रेमाची निवड केली आहे. कृपया आत या." प्रेम उठलं आणि घराकडे चालू लागलं. पण तिच्या आश्चर्याने संपत्ती आणि यशही त्याच्या मागे उठून आले. महिला गोंधळून म्हणाली, "मला वाटलं फक्त एकच जण आत येऊ शकतो." वृद्ध हसून म्हणाला, "जर तुम्ही संपत्ती किंवा यशाची निवड केली असती तर उरलेले दोघे मागे राहिले असते. पण तुम्ही प्रेमाची निवड केली, म्हणून आम्ही सगळे आलो. कारण जिथे प्रेम जातं तिथे बाकी सगळं आपोआप येतं." कथेचा बोध: जेव्हा तुम्ही आयुष्यात प्रेमाला अग्रक्रम देता तेव्हा आयुष्य बाकी सगळं स्वतःहून सोबत घेऊन येतं. कारण जिथे प्रेम असतं तिथे यशाला अर्थ मिळतो आणि संपत्तीला खरा अर्थ सापडतो. पाहिल्याबद्दल धन्यवाद.